तर नमस्कार सर्वांना, सोनालीच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपला खूप साधा सिंपल असा बेत असणार आहे। मस्तपैकी पालकाची हटवून केलेली भाजी व मस्तपैकी ज्वारीची भाकरी। तर इथे पालक जो आहे तो पाव किलो पालक घेतलेला आहे। स्वच्छ निवडून त्याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आणि पुन्हा नंतर बारीक चिरून ते शिजवायला पण इथे टाकलेला आहे। तर पाव किलो पालकासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी इथे टाकलेलं आहे। पालक अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान शिजवून होतो। अगदी फुल गॅसवरती हा पालक मी छान उकळून घेतलेला आहे। एकदा पाणी उकळलं की लगेच पालक जो आहे तो मऊ पडतो। तर आता गॅस बंद करून आता मी याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे, म्हणजे पालक जो आहे तो आपल्याला हटवून घेण्यासाठी सोपं जाईल। तर या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला पालक जो आहे तो छान हटवून घ्यायचा आहे। तर हटते वेळेस आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ। अगदी 2 चमचे बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपली भाजी जी आहे ती छान एकजीव होईल। दोन चमचेच मी इथे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। आता छान आपण या भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि जे आपण पालकाचं पाणी काढून घेतलेलं होतं ते देखील याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर ते पाणी आपल्याला वेस्ट करायचे नाही आहे, ते पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। सर्व पाणी मी या पालकाच्या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे। खूप टेस्टी आणि खमंग भाजी इथे तयार होते। अगदी सिंपल भाजी आहे पण खायला खूप टेस्टी लागते। तर त्याच कढईमध्ये मी इथे 2 ते 3 चमचे तेल टाकून घेत आहे। त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची। छान ती तडतडली की याच्यामध्ये छान मी इथे पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। खूप जास्त आपल्याला याला पेस्ट करीत बसायचं नाही। अगदी इथे मी अर्धी हे करून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे लसूण। आणि नंतर याच्यामध्ये भरपूर असे इथे आपल्याला शेंगदाणे व फुटाणा डाळ इथे आपल्याला घ्यायची आहे 2 चमचे। आणि छान अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे व डाळ छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये फक्त आपल्याला सिंपल हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार। जर तुम्हाला लाल तिखटऐवजी इथे हिरवी मिरचीची पेस्ट देखील टाकू शकता। आणि नंतर आपण जी हटवून भाजी घेतलेली होती ती पालकाची भाजी याच्यामध्ये टाकून देणार आहोत। आणि चिंचेचं गोड आंबट पाणी आहे हे देखील टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त छान याला एक उकळी येऊ द्यायची आहे। खूप खमंग लागते ही भाजी, एकदा नक्की ट्राय करून बघा। तर भाजी छान इथे उकळलेली आहे, छान याला उकळी फुटलेली आहे। तर इथे आपण मस्तपैकी इथे मठ्ठा बनवणार आहोत, म्हणजे ताक छान थंडगार। इथे उन्हाळ्याचे दिवस आहे, जेवणासोबत ताक प्यायला खूप छान लागतं। तर इथे मस्तपैकी मी इथे जिरेपूड टाकलेली आहे, काळं मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। वरतून आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे, थंड पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी याला फोडणी घालायची आहे। मस्तपैकी जिरे व मोहरीची फोडणी घातलेली आहे। आणि आता ज्वारीची भाकरी आपल्याला इथे करायला घ्यायची आहे। तर मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी, पालकाची भाजी आणि त्याचसोबत मठ्ठा खायला खूप टेस्टी लागतो। तर नक्की या पद्धतीने करून बघा। आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ज्वारीची भाकरी अगदी हलकी फुलकी असते, थंड असते शरीरासाठी। तर नक्की तुम्ही करून पहा अशा पद्धतीने। तर पीठ जे आहे ते छान आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी जी आहे ती छान आपली टम्मशी फुगेल। तर अशा छान छान उन्हाळी रेसिपी पाहण्यासाठी सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर एकीकडे भाकरी करत असताना आपल्याला इथे एकीकडे लगेच गॅसवरती तवा इथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून भाकरी झाली की लगेच आपल्याला तव्यावरती टाकून देता येईल। तर गोल गरगरीत अशी इथे भाकरीसुद्धा तयार झालेली आहे। आता तव्यावरती टाकून घेऊयात आणि मोठा गॅस केलेला आहे। मस्तपैकी वरतून पाणी लावून घ्यायचं आहे। तर आता सर्व भाकरी जी आहे मी ते याच पद्धतीने करून घेणार आहे।
तर मस्तपैकी ती आपली जी टम्म अशी फुगत आहे इथे भाकरी, तर भाकरीसुद्धा रेडी झालेली आहे, भाजी देखील रेडी झालेली आहे. तर आता काय करूयात, ताट सर्व करूयात. तर इथे थंडगार असा मठ्ठा घेतलेला आहे, मस्तपैकी हटलेली पालकाची चटपटीत अशी भाजी. तर पालकाची भाजी करताना याच्यामध्ये जो आपण आंबट चिंच गुळाचं जे पाणी टाकलेलं आहे ते जरूर टाका, खूपच टेस्टी भाजी तयार होते याच्यामुळे. आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी. तर हा मेन्यू तुम्ही कधीही दुपारी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता. तर नक्की जरूर बनवून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटूया असेच का छानशा रेसिपीबरोबर.